हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन रेसिपीमध्ये. तर आज मी तुम्हाला डांगराची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि ह्या भाजीचे वैशिष्ट्य असे आहे की ही भाजी विदर्भामध्ये लग्न समारंभ किंवा गणपती काही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये ही भाजी बनवली जाते आणि खूप आवडीने ती लोक खातात. आणि म्हणूनच मी म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत ही रेसिपी शेअर करू. तर चला रेसिपीला सुरुवात करू आपण. आणि व्हिडिओ कसा वाटतो कसा नाही शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा, कमेंट करून जा. चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि विदर्भात डांगरालाच कोहळं पण म्हटलं जातं, त्याच्यामुळे मग कोहळ्याचा पण मी कोहळा ह्या शब्दाचा सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये उल्लेख केलेला आहे. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होईल. आपल्या इकडं डांगराला कोहळ्याला डांगर आणि विदर्भामध्ये डांगराला कोहळं असं म्हटलं जातं. तर इथे मी अर्धा किलो डांगर आणलं होतं बाजारमधून. ते चिरून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे मी चिरून ठेवलं होतं. तर आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वात आधी दोन छोटे साईजचे कांदे चिरून घेतलेले आहे. मोठा साईजचा एकच असला तरी चालेल. त्याच्यानंतर थोड्याशा 10-12 लसूण पाकळ्या, एक टमॅटो, खोबरं, कोथिंबीर, हे सगळं थोडेसे 10-15 शेंगदाणे, हे सर्व जे जिन्नस आहे हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे, जेणेकरून एक बारीक अशी पेस्ट तयार होईल मसाल्यासाठी आपल्याला. तर इथे मी कोथिंबीर टाकून घेते आणि हे सगळं जे जिन्नस आहे ते मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित बारीक करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा तुकडा नको आहे त्याला, किंवा मग ते नंतर भाजीमध्ये खाताना तोंडामध्ये किंवा दाताखाली अडकतं. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्याही ॲड करू शकता. मला थोडंसं तिखट आवडतं त्याच्यामुळे मी थोडेसे 2 मिरच्या जास्त टाकल्या होत्या. हे बघा इथे अशी बारीक अशी एकदम छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता इथे पेस्ट झालेली आहे. आपण आता फोडणीची तयारी करूया. त्या अगोदर आपल्याला जे डांगर आपण चिरलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 1 किंवा 2 पाण्याने. मी जेव्हा चिरलं होतं तेव्हाही धुतलं होतं, पण आता एक तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुन्हा एकदा धुवून घेत आहे. तर व्यवस्थित असं धुवून घ्यायचे आहे. जास्त करून आता धुतलेलंच असतं डांगर, घरचं किंवा बाजारातलं म्हटल्यावरच. तर इथे धुतलेलं होतं, पण मी एक तुम्हाला दाखवण्यासाठी परत धुवून घेत आहे. त्याच्यानंतर ते बाजूला ठेवून इथे कढईमध्ये भरपूर असं तेल टाकायचं आहे. दररोजच्या भाजीपेक्षा डबल टाकायचं आहे, तेव्हाच ती टेस्ट आणि ती आपण जे विदर्भामध्ये पत्रावळीवर घेतलेली भाजी जशी लागते तशीच ती लागल. तर इथे मी बरेचसे मसाले घेतलेले आहे. लाल तिखट, जिरा पावडर, हळद, तरीची मिरची घेतलेली आहे. थोडासा काळा मसाला घ्यायचा आहे, गरम मसाला घ्यायचा आहे. हे सगळे जे मसाले आहेत ते एकत्र मी एका वाटीमध्येच काढून घेतले होते. त्याच्यानंतर जिरे मोहरीचा तडका द्यायचा आहे. तुम्ही इथे कढीपत्ता सुद्धा टाकू शकता. मी नव्हता टाकला. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता. त्याच्यानंतर मी इथे जी आपण मिक्सरला फिरवलेली पेस्ट होती तर ती कढईमध्ये टाकून घ्यायची आहे. आणि ह्या सगळ्या जिन्नस जे आहे ते आपण कच्च्या स्वरूपात घेतल्या होत्या, भाजलेली काही नव्हती. त्याच्यामुळे व्यवस्थित हे 10 ते 15 मिनटं लो गॅसवर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. तर इथे मी सगळे मसाले टाकून घेतलेले आहे आणि हे मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचे आहे व्यवस्थित. जितका मसाला भाजतो आपण तितकी टेस्ट भाजीला येत असते. त्याच्यामुळे मसाला भाजायला कोणतीही घाई करायची नाही आणि खूप हळूहळू हे मसाले जे आहे ते भाजायचे आहे. आणि जेव्हा आपण डांगर चिरायला घेतलं होतं तेव्हाच मी हरभऱ्याची डाळीसुद्धा थोडीशी भिजत घातलेली होती. ती मला तुम्हाला दाखवायची राहून गेली आहे. सो मी आत्ता सांगते की जेव्हा तुम्ही डांगर चिरायला घ्याल तेव्हा थोडीशी हरभऱ्याची डाळ जी आहे ती भिजू घालायची आहे. मी इथे पोह्यांचे 2 चमचे इतकी डाळ भिजत घातली होती.
त्याने ही टेस्ट खूप छान येते भाजीची। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा मसाला भाजत राहायचा आहे, जेणेकरून तेल भाजीला जास्त सुटतं आणि चवही खूप छान येते। तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकत हा मसाला भाजत आहे, जेणेकरून चांगलाही भाजतो आणि तरी छान येते आणि चवही खूप छान लागते। तर आता आपला मसाला जो आहे ना तो खूप चांगला भाजतच आलेला आहे। तर आता आपण एकदा हलवून देऊ आणि त्याच्यानंतर जे आपण डांगर चिरलेलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून घेऊ। जसं की तुम्ही बघितले, मी भिजवलेली डाळ जी होती ती टाकली। त्याच्यानंतर आपण जे डांगर पाण्यामध्ये धुतलेलं होतं तर तेही आता सगळे ॲड करून द्यायचे आहे याच्यात। आता माझा अर्धा किलो डांगर होतं तर मी ते सगळं स्वच्छ धुवून याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता हा मसाला आणि डांगर जे आहे ते आपण एकजीव करायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या भाजीमध्ये गूळ हा टाकायचाच आहे, कारण गूळ टाकल्याशिवाय या भाजीची टेस्ट वाढत नाही। तर तुम्हाला आवडो अगर ना आवडो, पण तुम्हाला गूळ हा भाजीमध्ये टाकावाच लागणार आहे, तेव्हाच खूप छान अशी भाजी ही लागते आणि तिची टेस्ट जी आहे ती आणखीन वाढते। त्याच्यामुळे तुम्ही गूळ हा थोडासा का होईना टाकाच मी असं सांगेन। तर आता मी छान असा मसाला टाकलेला आहे, त्याच्यानंतर सगळे डांगर व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। त्याच्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकून थोडंसं 5-1 मिनटं परतवायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं, जेणेकरून ही भाजी जी आहे ती विदर्भामध्ये थोडीशी रश्शीसोबतच खाल्ली जाते। त्याच्यासोबत पत्रावळीमध्ये ही भाजी आणि थोडीशी जाड भाकर वाढली जाते, त्याच्यामुळे याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते खायला। तर आता माझ्याकडे मला काही भाकर येत नाही, त्याच्यामुळे मी फक्त भाजी दाखवलेली आहे तुम्हाला। तर त्याच्यासोबत बाजरीची भाकर किंवा गव्हाची पोळी थोडीशी जाडसर लाटून घ्यायची, ती खूप छान लागते याच्यासोबत खायला। मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे। आता ही झाकण ठेवून आपण व्यवस्थित असं शिजून देऊ। अधूनमधून झाकण काढून ही भाजी जी आहे हलवत राहायची आहे, जेणेकरून खाली लागू नये। आता एकदा मी झाकण ठेवून 5-10 मिनटानंतर परत मिक्स केली होती, त्याच्यानंतर आता परत मिक्स करून देते, जेणेकरून सगळे डांगर जे आहे ते व्यवस्थित शिजेल। आणि डांगर शिजल्याची पद्धत म्हणजे कसं चेक करायचं, तर डांगराची एक फोड घ्यायची आणि तिचा मागचा म्हणजे सालीचा भाग जो आहे तो शिजला का नाही हे जेव्हा कधी कळतं, जेव्हा मागची सालीचा भाग शिजेल तेव्हा असं समजायचं की डांगर हे शिजलेलं आहे किंवा कोहळं जे आहे ते शिजलेलं आहे आपलं। तर इथे आता आपलं जे डांगर किंवा कोहळं जे शिजलेलं आहे, तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि भाजी खाण्यासाठी सर्व करूया। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून जा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ मी जेव्हा काही बनवेल तेव्हा सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मलाही थोडंसं मोटिवेशन जे आहे ते मिळतं की आपले व्हिडिओ कोणाला तरी आवडत आहे म्हणून। तर चला, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आठवण करून कमेंट करा। भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना राधे राधे।